नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भाजपने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली। मात्र सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले। याचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। भाजप कोणताही सुगावा लागू न देता नितीश कुमार यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती बिहारमधील राजकीय विश्लेषकांकडून मिळत आहे। त्यामुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येऊ शकतो। नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये परतण्याची शक्यता असताना या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले नितीश कुमार मात्र शांतच आहेत। राज्यात नितीश कुमार यांची प्रगती यात्रा सुरू आहे। मात्र केंद्र आणि राज्यातील ज्वलंत मुद्द्यांवर नितीश कुमार काही बोलताना दिसत नाहीत। वक्फ बोर्ड संशोधन बिल, वन नेशन वन इलेक्शन, अमित शहा यांचे डॉक्टर आंबेडकरांबद्दलचे वक्तव्य, अरविंद केजरीवाल यांचे पत्र याबाबत नितीश कुमार यांची प्रतिक्रिया अजून तरी समोर आलेली नाही। त्यामुळे नितीश कुमारांच्या मनात नेमके काय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले वक्तव्य नितीश कुमारांच्या शांततेसाठी कारणीभूत मानले जात आहे। नितीश कुमार शांत असतात त्यानंतर राजकारणात उलथापालथ घडते। हा पॅटर्न बिहारने अनेकदा अनुभवलेला आहे। याआधी ते एनडीए सोडून इंडिया आघाडीत गेले, त्यानंतर इंडिया आघाडी सोडून पुन्हा एनडीए मध्ये आले। दोन्ही निर्णय घेताना ते शांत होते, आताही ते शांतच आहेत। महिना उलटून गेला तरीही ते माध्यमांशी बोललेले नाहीत। एरवी नितीश कुमार असे करत नाहीत। ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी मनमोकळेपणाने चर्चा करतात, बोलतात। अशातच नितीश कुमार भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांच्या नाराजीची कारणे अनेक आहेत। बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण असणार असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला होता। त्यावर त्यांनी दिलेले उत्तर नितीश यांना आवडलेले नाही। संसदीय बोर्ड मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेईल असे उत्तर अमित शहा यांनी दिले होते। महाराष्ट्रात जे भाजपने एकनाथ शिंदेंसोबत केले त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळेच नितीश कुमार सतर्क झालेले आहेत। नितीश कुमार नुकतेच दिल्लीला गेले होते। त्यावेळी त्यांनी दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले। पण भाजप नेत्यांची भेट न घेताच ते एक दिवस आधीच राज्यात परत आले। अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीपासूनही ते दूरच राहिले। त्यामुळे नितीश यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे। राज्याच्या राजकारणात ज्या प्रकारची चर्चा पाहायला मिळत आहे त्यावरून मकर संक्रांतीनंतर नवीन काही घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वांच्या नजरा आता नितीश कुमार यांच्यावर आहेत। ते जरी एनडीए पासून वेगळे झाले आणि इंडिया आघाडीत सामील झाले नाहीत तरीही इंडिया आघाडी त्यांना आतून किंवा बाहेरून पाठिंबा देऊन राज्यात सरकार स्थापन करण्यास सांगू शकते। नितीश कुमार यांचे जाणे केवळ बिहारमधील एनडीए साठीच नव्हे तर केंद्रातील भाजपसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते। नितीश कुमार एनडीए पासून वेगळे झाल्यास केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येऊन ते कोसळू शकते। नितीश यांनी असे पाऊल उचलले तर त्यांचा पक्ष जेडीयू याच्यामध्ये फूट पडण्याची ही शक्यता आहे। संजय झा आणि लालन सिंग हे भाजपच्या जवळचे वाटत असल्याने ही भीती आहे। नितीश यांच्या संमतीशिवाय असे घडले तर जेडीयू साठी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे नितीश कुमार हे भाजप पासून खरंच फारकत घेतील का असा प्रश्न आता राज्यातील चर्चेचा एक मोठा विषय बनलेला आहे।